श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणजे केवळ एक मूर्ती नाही, तर स्वामी म्हणजे अनुभव, स्वामी म्हणजे संवाद, जो मनाशी होतो, जो आत्म्याशी होतो. आज आपण स्वामी सुसंवाद या पवित्र क्षणात ऐकणार आहोत स्वामी समर्थ आणि त्यांच्या एका साध्या दुःखी भक्तांमधील हृदयस्पर्शी संवाद. डोळे बंद करा, मन शांत करा आणि स्वामींच्या चरणी स्वतःला सोपवा. आपल्या मनातील प्रश्न. स्वामी, मी खूप थकलो आहे. माझे मन सतत प्रश्न विचारत आहे. मी तुमच्यावर श्रद्धा ठेवली, तुमचं नाव घेतलं, पण तरीही दुःख माझ्या मागे लागले. घरात अडचणी, मनात अशांती, लोकांचा अपमान आणि स्वतःवरचा विश्वास पूर्णतः हरवलाय. मी काही चूक केली का? यावर स्वामींचा आपल्याला प्रत्युत्तर. दुःख आलं म्हणून मी दूर गेलो असं समजू नकोस. सोनं तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही आणि भक्ती परीक्षेशिवाय परिपक्व होत नाही. तू म्हणतोस मी श्रद्धा ठेवली, परंतु तू श्रद्धा संकटात ठेवली की सुखात, याचे परीक्षण तू स्वतःच कर. भक्ताचा प्रश्न. स्वामी, माझं मन सारखं भटकतं, वाईट विचार येतात, राग, मत्सर, भीती सुटत नाही. कितीही नाम घेतलं तरी मन शांतच होत नाही. यावर स्वामींचे प्रत्युत्तर. बाळा, मन हे समुद्रासारखं आहे. वर लाटा असतात, खाली खोल शांतता. तू फक्त लाटांकडे पाहतोस, खोलीत डुबकी मारत नाहीस. नाम घेतोस पण अर्धवट विश्वास ठेवतो. मी तुझ्या बाहेर नाही, तर तुझ्या आतच आहे. जेव्हा तू स्वतःला ओळखशील तेव्हाच मला ओळखशील. भक्तांचा प्रश्न. स्वामी, आजपर्यंत मी तुम्हाला मागण्यासाठीच आलो, कधी समजून घेण्यासाठी आलोच नाही. मी माझ्या अडचणी मोठ्या मानल्या आणि तुमची कृपा लहान केली. माफ करा स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा. स्वामींचे प्रत्युत्तर. बाळा, जो स्वतःला शरण देतो त्याला मार्ग दाखवावाच लागतो. आजपासून 3 गोष्टी लक्षात ठेव. जे घडतंय ते माझ्या इच्छेने. जे मिळालं त्यात समाधान ठेव. जे नाही मिळालं त्यात माझ्यावर विश्वास ठेव. तू एकटा नाहीस, तर प्रत्येक क्षणात, प्रत्येक श्वासात मी तुझ्या सोबत आहे. भक्त. श्री स्वामी समर्थ. आज माझं मन हलकं झालं. आज मला उत्तर नाही, पण शांती मिळाली. स्वामी संवाद म्हणजे प्रश्नोत्तर नाही, तो आत्म्याचा प्रवास आहे. जर हा सुसंवाद तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि स्वामी सुसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.